सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळेंवरील हल्ला प्रकरण आणि आता आरोपीला 7 वर्षांची शिक्षा झालेली आहे। ठाणे कोर्टानं शिक्षा सुनावली आहे। सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाणे कोर्टानं 7 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। कल्पिता पिंपळे यांनी स्वतःचा जीव वाचवत असताना त्यांच्या डाव्या हाताचे 4 बोट छाटले गेलेले होते। त्याचप्रमाणे त्यांचा जो बॉडीगार्ड होता सोमनाथ वर देखील हल्ला झाला होता। सोमनाथचेही बोट छाटले गेलेले होते। हा खटला ठाण्याच्या प्रथम सत्र न्यायालयात चालला आणि आज श्री भागवत साहेब यांनी या खटल्यामध्ये आरोपीला शिक्षा दिलेली आहे। 307च्या गुन्ह्यामध्ये त्याला 7 वर्षाची शिक्षा दिली असून सरकारी कर्मचाऱ्याला अडथळा आणणे, कामात दडपण घालणे या गोष्टीसाठी त्याला 3 वर्षाची शिक्षा दिली गेलेली आहे। ह्या खटल्यामध्ये जेवढे काही चार्जेस सरकार पक्षाने लावलेले होते ते सगळे चार्जेस ट्रू झालेले आहेत, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।